हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आजचा व्हिडिओ खास होणार आहे कारण आजचं नाटक खास आहे आणि खास ठिकाणी आहे. खास ठिकाणी म्हणजे बालगंधर्व रंगमंदिर पुणे येते. आता बालगंधर्व रंगमंदिर पुणे हे म्हणलं की जसं माझ्या चेहऱ्यावर हसू आलं तसं आमच्या सर्व टीमच्या चेहऱ्यावरती हसू येतं. आणि हसूच काय तर माझ्या टीमच्याच काय तर सर्व कलाकारांच्या म्हणण्यापेक्षा जे गावाकडचे कलाकार आहेत ना त्यांना बालगंधर्व रंगमंचाची ओढ जास्त करून असते. आता हा माझा दुसरा प्रयोग आहे तिथं. पहिला आम्ही 2022ला बायको भेटेल का हे नाटक तिथं केलं होतं, त्यामुळं मला एक्साइटमेंट आहे. पण माझ्यापेक्षा खूप जास्त एक्साइटमेंट बाकीच्या टीम मेंबर्सला आहे. तर आज व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण मी सगळ्यांचे इंटरव्ह्यूज घेणार आहे. आज काहीतरी वेगळं करणार आहे, सगळ्यांना प्रश्न विचारणार आहे, त्यांचे इंटरव्ह्यूज घेणार आहेत आणि त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहे. सो बघूयात. आता मी निघालो आहे तिकडंच. आता इथं गाडीला सायकल अडवेत म्हणजे कॉलेजचीच म्हणते, शाळेतली मुलं इथं सायकल लावतात. पहिलं तर माझं हे काम आहे की हे सगळ्या सायकल बाजूला काढणं आणि मग माझी गाडी काढून प्रयोगाला जाणं. सगळ्या सायकल बाजूला काढून झाल्यानंतर ना गाडीत पेट्रोल टाकलं मस्तपैकी इंडियन ऑइलचं आणि तिथून पुढे गेलो निरेला. जरा दाढी वाढली होती, म्हणलं थोडंसं काहीतरी चकाचक व्हावं, आपण पण सुंदर दिसायला पाहिजे. मी सुंदर आहेच, चकाचक करून आता मस्त दाढी करून निघालोय आकाश सरांच्या घरी. फेवरेट गाणं लावून मस्तपैकी हे गाणं ऐकलं ना मला पॉझिटिव्ह वाईब्स येतात. तुम्ही पण हे गाणं ऐकत चला, एक नंबर गाणं आहे. आणि मस्त आता गाणे ऐकत मी चाललोय आकाश सरांच्या घरी. तिथे गेल्यावरती आपण सर्व कलाकारांना विचारणार आहोत की आज प्रयोग आहे तर तुम्हाला कसं वाटतंय, काय आहे तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत, हे सगळं विचारून घेणार आहे. हॅलो गाईज, आपण सुरुवात करूयात. पहिलाच प्रश्न आपण नानाला म्हणजे आपल्या आकाश भापकरला विचारूयात की कसं वाटतंय तुम्हाला आज बालगंधर्वला प्रयोग आहे, त्याच्यावर थोडं काहीतरी सांगा. भारी वाटतंय. पहिल्यापासून स्वप्न होतं की बालगंधर्वला शो झाला पाहिजे. आधी बरंचसं फिरत होतो नाटकासाठी, थिएटरसाठी, ॲक्टिंगसाठी चालू होतं. आणि आज पहिल्यांदा बालगंधर्वला शो लागतोय. जेव्हा चालू केला तेव्हापासून वाटत होतं की बालगंधर्वला शो झाला पाहिजे झाला पाहिजे, पण तारखा भेटत नव्हत्या. आणि म्हणजे स्वप्नच होतं आणि ते स्वप्न आज पुरं होतंय. आता काय लोकांनी प्रतिसाद दिला पाहिजे, हाऊसफुल झाला पाहिजे, एवढीच अपेक्षा. 100% हाऊसफुल तर होणारच आहे. पण नाही का एक एक्साइटमेंट असते, म्हणजे तुला आनंद होत असेल की आज तिथं प्रयोग आहे. म्हणजे तू इतक्या दिवसापासून बघितले असशील तू तिथं नाटकं हो वगैरे, हो हो. तेव्हा तुला काय विचार आलता का मनात असं काय? नाही, नाटकं बरीचशी मी बघायला गेलो होतो कारण आवडीचं ठिकाण म्हणजे ज्यावेळेस फ्रीमध्ये जी नाटकं आहेत ती बघायला जायचो. आणि तेव्हापासून ते वाटायचं की आपण कधीतरी ह्या स्टेजवर असावं, कधीतरी यावं, कधीतरी आपलं नाटक असावं. आणि आज ते नाटक ते भारी वाटतं. खरं खूप खूप अभिनंदन तुला पण आणि आपल्या सगळ्यांना. सगळ्या आणि टीमला. तुझ्यामुळं खरं तर ह्याचं सगळ्यात जास्त अभिनंदन किंवा आभार मानलं पाहिजेत. आभार शेवटी मानूयात, पण मी आत्ता पण मानून घेतो. कारण तुझ्यामुळं बाकीचे आम्ही आमच्यासारखे जे गावाकडचे कलाकार आहेत छोटे मोठे, त्या कलाकारांना तू एवढं मोठं स्टेज म्हणजे बालगंधर्व हे स्वप्नच असतं. आणि बालगंधर्ववरती आज तू आपल्या सगळ्यांना तिथे घेऊन जातोय, त्यासाठी तुझं खूप खूप धन्यवाद. आमच्यासारख्या कलाकारांना तू घेऊन सोबत पुढे चाललाय, याच्यापेक्षा आमच्यासाठी याच्यापेक्षा मोठी गोष्ट नसावी. तर थँक्यू. तुम्ही पण त्या प्रकारे जीवातून काम करताय, त्यामुळे तुम्हाला पण ती स्टेज भेटते. आपण विषय हे तुझं मोठे पण म्हणावं लागेल. आणि बाकीच्यांना पण विचारू, पण मला दिसते की तू खुश आहेस आणि तुझं स्वप्न पूर्ण होत आहे. सो गाईज, नानांचं स्वप्न आज पूर्ण होणार आहे की बालगंधर्ववरती प्रयोग आहे. तसंच आपण बाकीच्या मेंबर्सला पण विचारूयात की कसं वाटतंय. चला. सो आताच आपण नानांना विचारलं की कसं वाटतं. आता नानांच्या लाडक्या शेवंताबाईला विचारू की काय तुमचा एक्सपिरियन्स आज. आमचा पहिला शो होतोय बालगंधर्वला. मला खरंच खूप छान वाटतंय. मी आजपर्यंत कधीच बघितलं नाही. त्याच्याबद्दल खूप ऐकलंय मी आणि मला एवढं छान वाटतंय. माझ्या पप्पांचं स्वप्न आहे. मी माझा जेव्हापासून पहिला प्रयोग झालाय मला ते बोलतात की बालगंधर्वला होऊ दे. माझ्या पप्पांच्या डोळ्यात सकाळी पाणी आलतं. आज आमचा शो आहे म्हणून आणि आम्हाला गाजवायचा आहे तो. खरंच खूप छान वाटतंय. 100% आपण गाजवू, 100%. आता तुला विचार कसं वाटतंय बालगंधर्वला आपला प्रयोग आहे? आज खूप भारी वाटतंय. आपला आज बालगंधर्वला शो आहे आणि एवढंच बोला येतं मला. एवढंच मला येतं. ठीक आहे. चालतंय. दत्ता, तुला काय वाटतं? तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या प्रतीक दादाच्या ब्लॉग मध्ये. तर आज आपला बालगंधर्वला शो आहे, तर सर्वांनी या आणि प्रोत्साहन करा.
धन्यवाद. या कुठं आलेत ऑलरेडी. हे आमचे बॅकस्टेजचे कार्यकर्ते, काय वाटतं तुम्हाला? नमस्कार भावांनो, जो आपला दत्ता मानला तेच आपलं पण म्हणे एवढंच. श्यामभाऊ जे आहेत आपले जे बॅकस्टेज आहे, पूर्ण बॅकस्टेज सांभाळतात ते दोघं. तर श्यामभाऊची प्रतिक्रिया विचारू की आज कसं वाटतं तुम्हाला इथं, म्हणजे बालगंधर्वच्या स्टेजवरती काम करायला मिळणार आहे, तर कसं वाटतंय? बालगंधर्वला माझ्या मते तर पहिल्यांदाच चाललोय, म्हणजे नाही का, मला तर काम करायला खूप भारी वाटेल त्या ठिकाणी. तर तुम्ही सर्वांनी या शो बघा, प्रोत्साहन द्या, बरोबरून साथ द्या, सर्वांचं लक्ष असू द्या. तर मग एवढंच बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता आपण माझे सगळ्यात जवळचे मित्र राहुल काकडे यांना विचारू कसं वाटतंय? 8 वर्षापूर्वी ज्यावेळेस वेगवेगळे कार्यक्रम मी बघायला जायचो बालगंधर्वला, तर एक सुखन नावाचा कार्यक्रम मी बालगंधर्वमध्ये बघितला होता. आणि त्यावेळेस जे माझा म्हणजे मोह मला आवरला नव्हता स्टेजवरती जाण्याचा. पण परत मी स्वतःला एक अट अशी टाकली की नाही, या स्टेजवरती जर स्पर्श झाला आपला तर तो परफॉर्मन्स करण्यासाठीच व्हावा. आणि आज 8 वर्षानंतर ती संधी या ठिकाणी आमचे मित्र आकाश बापकर यांनी आम्हाला उपलब्ध करून दिली आणि प्रतीक सरांनी उपलब्ध करून दिली. तर खूप छान वाटतंय की जे एक स्वप्न 8 वर्षापूर्वी पाहिलं होतं ते खरं होईल नाही होईल माहीत नव्हतं, पण आज ते होतंय. तर आज बघूयात आता बालगंधर्वला गेल्यावरती कसं वाटतंय ते. सो आता सगळ्यात महत्वाचा विषय, सगळ्यात महत्वाचा मित्र आणि जवळचा माणूस असं म्हणता येईल. पळू नको इकडे ये. त्याच्या बाईट घ्यायचा आपल्याला, तो म्हणजे स्वरूप बिलारे, तुमचा लाडका नमुना. तर त्यांना विचारू आपण की कसं वाटतंय काय यायचं आज शोचं का? बालगंधर्वला show आहे. हा, तर ऊन लागत असेल, सिन्नेट यायचं ना. हे आमच्या नाटकाचे महत्वाचे घटक म्हणजे आमचे मित्र सूरज रणदिवे नाटकाचे लेखक आहेत. त्यांना आपण विचारू की आज बालगंधर्वला प्रयोग आहे आपला, तर त्यांना काय वाटतंय, त्यांचं मत काय, हे त्यांना आता इथे विचारूयात आपण. काय वाटतंय? मला अतिशय आनंद होतोय आणि खूप दिवसातून ही संधी आली, ज्या संधीची आम्ही वाट पाहत होतो. आणि खूप सुंदर प्रयोग होणार आहे. आणि कुठलाही नाट्यकलावंत असेल तर आम्ही बालगंधर्वला नाट्य पंढरी असं म्हणतो. आणि त्या पंढरीमध्ये आता आम्ही निघालो आहोत. आम्ही हे कलावंत वारकरी सगळे आहोत आणि आम्ही आता नाट्य पंढरीच्या दिशेने आम्ही रवाना होतोय. आणि आम्हाला खूप आनंद होतोय त्या ठिकाणी प्रयोग करण्यासाठी. आणि लवकरच आणि हा शो देखील हाऊसफुल आहे आणि खूप मजा येणार आहे. नमस्कार, मी स्वरूप बिरारे आणि म्हणजे तुमचा जयड्या. तर मी तिसरी असेल मला वाटतं तेव्हा मी चला होंड्या बघायचो. चला होंड्या असताना तिथं म्हणजे नाही का बाकीचे जे मोठे मोठे जे कलाकार आहेत त्यांचं प्रयोग लागायचा. आणि ते प्रयोग लागत असताना सारखे बोलायचे की आमचा आता प्रयोग येणारा बालगंधर्वला आहे. म्हणजे असं तेव्हापासून बालगंधर्व रंगभूमी ना त्याच्याबद्दल अशी ओढ लागली होती की हा, आपण पण एक दिवस तिथं जाणार. म्हणजे पहिल्यापासून एक स्वप्न होतं. आणि ज्या दिवशी सरांनी सांगितलं की आपला प्रयोग आपण पुण्यात लावतोय, हा म्हणलं ठीक आहे लावा, नाही काय. पण मला सांगितलं की 16 तारीख आहे, 16 जून. हा चालते म्हणलं, नाही काय प्रॉब्लेम, 16 तारखेला फ्री आहे म्हणलं. म्हणजे मी फ्री असूनच ती तारीख लावतेच, आम्हाला काम असलं तरी ते त्यातून टाइम काढायला लागतो. तर मला म्हणलं चालते. मग पण मला म्हणले मी सरांचा मला कॉल आला की 16 तारखेला शो आहे आपला. म्हणलं चालते, नाही काय प्रॉब्लेम. म्हणजे 16 तारखेला आपण तारीख घेतोय म्हणलं, घ्या नाही काय प्रॉब्लेम. आणि नंतर ते बोलता म्हणले की बालगंधर्वला घेतोय. की मी शॉक झालो, बालगंधर्वला घेताय होय. हा, म्हणजे असं वाईबल मी, म्हणजे मला असं लहानपणापासून तर आठवलं की अरे आपलं त्या रंगभूमीवर जायचं होतं आणि आज चक्क आपण त्या रंगभूमीवर जायचोय, नाही का. म्हणजे लय खुश झालतो. आणि मग त्यानंतर रायगडवर होतो आम्ही, तरी पण माझ्या डोक्यात तीच की आता 16 तारखेला बालगंधर्व. म्हणजे लय आनंद. आणि आज सकाळी तर माझ्या अक्षरशः म्हणजे खोटं वाटलं सगळ्यांना, माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि मी एक स्टोरी टाकली आणि खूप भारी वाटलं, खरंच खूप भारी वाटलं. आज बालगंधर्वला आपला प्रयोग होतोय आणि अक्षरशः अंगावर काटा येतोय. घाबरत नाही आम्ही कोणालाच घाबरत नाही, म्हणजे की बाबा स्टेजवर जाऊन ऍक्ट करायचा आहे. पण भीती ह्या गोष्टीची वाटते की लहानपणापासून आपण एखाद्या रंगभूमीवर जायचंय ही स्वप्न पाहत असतो आणि आज ती समोर येते. म्हणजे एखाद्या लोकांचं कसं स्वप्न असतं की मला गाडी घ्यायची, मला बंगला बांधायचा आहे. जेवढी गाडी घेतली त्यांना आनंद होईल, त्याच्यापेक्षा 4 पटीने मला आनंद झाला की आज मी रंगभूमीवर जातो, ती पण बालगंधर्वच्या. खूप खूप भारी वाटते. आणि बघू, म्हणजे आतापासूनच धाकधूक चालू झाली, कारण की जिथं मोठ्या गुरुवाऱ्यांचं पाय लागलं त्या भूमीत आपण जातोय आणि तिथं आपलं पाय लागणार अजून अंगावर काटा येतोय. खरंच सांगू शकत नाही, शब्दात पण तुम्हाला सांगू शकत नाही की मला किती आनंद झालाय. आणि काल अक्षरशः मला झोप लागली नाही, मी 2 वाजता झोपलोय. म्हणजे झोपच लागत नव्हती, सारखं विचार तीच की उद्या बालगंधर्वला जायचं. खूप खूप भारी वाटते. आणि अजून जर कोण ह्या म्हणजे शेतला येणार असेल तर त्यांना सांगतो 100% एकदा या नाटकात आले तुम्हाला समजेल नक्की काय असतं. काम मी एवढ्या पोटापासून बोलतोय की बालगंधर्व खरंच आहे, स्वर्ग आहे स्वर्ग. आणि आज आम्ही त्या स्वर्गाचा अनुभव घेतोय. धन्यवाद.
अजून एक कॅरेक्टर आहेत श्रावणी, जे की माझ्यासोबत काय म्हणतात त्याला आपण को आर्टिस्ट म्हणून काम करतात. त्यांचं नाव आहे रिया. नाटकात त्यांना विचारूयात कसं वाटतंय. मला खरंच खूप छान वाटतंय. म्हणजे ना ते स्वप्न असं आहे ना की आता ते पूर्ण होत आहे, तर मला बोलायला शब्द नाहीयेत माझ्याकडे की इतका आनंद झालाय मला. खरंच प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं बालगंधर्व, आणि आज आम्ही ते स्वप्न जगतोय आहात, त्याच्यामुळे खूप आनंद होतोय. ओके, म्हणजे थोड्याच वेळात आम्ही तिथं परफॉर्मन्स करणार आहे किंवा आणि छान मस्तपैकी तिथं परफॉर्मन्स करणार आहे. मला तर लय भारी वाटतंय. यांची एक्साइटमेंट बघूनच मला आनंद झालाय. तर आता आपण निघणार आहोत. इकडं गाड्या आलेल्या आहेत आपल्या. या गाडीत बसून आपण जाणार आहोत बालगंधर्वला. आता पुढचा व्हिडिओ किंवा पुढच्या गप्पा गोष्टी तिथे गेल्यावरती किंवा जाता जाता काय होतात त्या मी दाखवतच राहीन. नंबर कोणाचा पार्टीचा? काय संबंध प्रत्येकाकडे? तू दिली की सोलापूरची? तू म्हणलेला पुढचा जिकडे प्रयोग असेल तिथे देऊ. मग मी ते ह्याला दिलास की सातारला. यायला तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल ना तर मग कळेल त्याचे. त्याला हे सकाळी फुगवला होता, तिथे गेले ह्याला फुगवला. माझं तू मग मला नाही काय आज. ओके डन. इथं पण यांची भांडणं आहेत, ह्यांची बी इथं बी भांडणं चाललेत. काय रे नाही अवघड आहे. भांडणं करू नका, भांडणं करू नका. मला का जेवण तुझं? प्रयोगाला चाललोय, जेवण बसलाय खुशाल का? काहीच आम्ही बसलो गाडीत, आता निघालोय. 2 गाड्या असल्यामुळे वेगवेगळे झालोय. पण तिथे गेल्यावर मजा मस्ती ह्या गाडीत चांगली जास्तच असणार आहे. ह्याच गाडीत मजा असते, त्यात काय वादच नाही. आणि काय काय सीन असं असतं की नाही ते बीप टाकावं लागतं किंवा मग कटच करावा लागतो. काय काय सीनला ब्लर दाखवायला लागते. So, आम्ही निघाले आता. गाडी भरलेली आहे आपली मस्तपैकी. आता आम्ही निघणार आहे. ह्या गाडीत आमचा सेट असतो. इकडं आमची सगळी टीम आहे मस्तपैकी. आणि आता आम्ही निघालोय पुण्याच्या दिशेने. ह्या आमच्या 2 गाड्या आहेत अशा, आणि दोन्ही ग्रँड विटार आहेत. चला सर भेटूयात तिकडे बालगंधर्वाला. मस्त मजा करा. हा आहे तर येस. नाही येणार होय. चला की मग करून तुम्ही आम्ही येऊ शो करून. चला कसं होतं सांगा मग. 100% तुमच्याशिवाय शो होईल का हो? काही चेष्ट लावली त्याच्यावर चालले बाई. हा त्याच्यात चालले. खरे खरे आमचं त्याच्यावरच आहे बाबा. त्याच्यावरच आहे. आयुष्याला म्हणजे बघितलं का इथं गाडीतच आम्ही भेळ वगैरे सगळी अशी तयारी करत असतो. म्हणजे खायला पण गाडी थांबवायची नाही असा प्रोडक्शनचा सक्त काय म्हणतात त्याला आदेश आहे की गाडी कुठंच थांबली नाही पाहिजे. एकदा चालू झाली का एकतर सीएनजी पंप आणि डायरेक्ट बालगंधर्व. त्यामुळे भेळचं नियोजन आम्ही असं चितच केलेलं आहे मस्तपैकी हुकुमानुसार. आणि छान आता भेळ खात खात आम्ही प्रवास करणार आहे. 2 मिनिटात आम्ही आता बालगंधर्व रंगमंदिरात इथं पोहोचतोय. मस्त प्रवास झालाय, छान. ट्रॅफिक अडकलो होतं, ट्रॅफिक मध्ये अडकलो होतो, पण पोहोचतोय आम्ही 2 मिनिटात आता. हो आता मी जस्ट 1 मिनिटात पोहोचतोय. आणि पोहोचायच्या आधीच एक गुड न्यूज मिळाली, ते म्हणजे आमचा शो 90 ते 95% आत्ताच हाऊसफुल झाला. आणि हा आनंद तुम्ही बघू शकता की आम्हाला किती आनंद झालाय. आता राहिलेले 5% फक्त ते काय ऑफलाईन 100% जाणार. आणि बालगंधर्वचा प्रयोग हा हाऊसफुल असणार. सर आम्ही पोहोचलोय बालगंधर्व रंगमंदिरामध्ये. आणि कोइन्सिडन्स